पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कशी असता रे तुम्ही पोरं? काय झालं मिस अनामिका? मला जॅकेट दिलंस आणि आता स्वतः कुडकुडत बसलास. मला मला अजिबात थंडी वाजत नाही. हो का? थंडी वाजत नाहीये. मला दिसतंय तू चक्क कुडकुडत बसलास. तर थोड्या वेळात दात पण वाजायला लागतील. पट्या, इतकी थंडी वाजते तर घे ना जॅकेट परत. एक बार अगर मैंने अपनी कोई चीज किसी को दे दी तर ती हे परत घेत नाही मी. मग ती म्हणजे परत नाही मागत. परत घेत नाही म्हणे. जा मग आठवू. पट्या, बोला मिस अनामिका. पट्या, मी लग्नासाठी नाही म्हणाले त्या दिवशी, तर माई मावशी नाराज झाल्या का रे? नाही हो, मी समजवलं तिला. तिला पटलं तुमचं म्हणणं. पण काय? पण आपण आता फार वेळ दौडायला नको असं मला वाटतं. एक सांगू? बोला ना. नाही नको, राहू दे. बोला ना. नाही असू दे, काही नाही. बरं, राहिलं. पट्या रे पट्या, आता तुला कसं सांगू? मला पण लग्नाची घाई झाली आहे. मला माहिती आहे तुम्ही माझ्या प्रपोजलची वाट बघताय. मुलांना मुलींच्या मनात काय चाललंय हे अजिबात कळत नाही. तुम्हाला वाटत असेल या ठोंब्याला तुमचं मनच ओळखता येत नाहीये, पण तसं नाहीये. प्रपोज तर काय मी आत्ता पण करू शकतो. मग कर. काय काय झालं? काय काय म्हणालात तुम्ही? घर आलो. पट्या, घर आलं तुझं. अच्छा, घर आलं. घर पटकन घर आलं. मला कळलंच नाही. पटकन आलं. चला चला म्हणजे मी चला म्हणजे अरे घर आलं चला असं. आपण उद्या भेटूया. येतो. कसा आहे हा? मला कधी करणाऱ्याच्या मनात प्रपोज करायचा विचार आहे की नाही? याच्या मनात जर मला प्रपोज करण्याचा विचार असेल तर हा वळून माझ्याकडे बघेल. पट्या, वळ वळ पट्या, प्लीज वळ. तू अशक्य वेडा मुलगा आहेस. एवढा का उशीर होतोय भाऊजींना? इतक्या वेळ लागते काय डेट? त्या सटवीने भाऊजींना माझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकलं असेल तर? नको, त्या बाबतीत ती खूप हुशारच आहे. नाही पण डेटवरती हे सगळं कशाला सांगेल ना. पण मला जे काय बोलायचंय ना ते भाऊजी कधी येणार, मी कधी बोलणार. मला जे काय बोलायचं ते मी आज बोलणार आहे. मी ठरवलं. मी अशक्त पण आहे ना अंगात. चक्कर आली. ते बघ, आराम कर. पड इकडे. नाही नाही नाही, ते मी काय करत होते माहितीये का? आली मला अचानक चक्कर. पण मी बघत होते असं चालून चक्कर बिक्कर येते का. तू डॉक्टर आहेस का? उगाच डोकं लावू नकोस. आराम कर. पड. अगं बाई,
ऐक ना ए वल्ली, नाही नाही, अगं जमिनीवर बसू नकोस, वरती झोप इकडे पलंगावरती. अरे गुरुजी आले होते, त्यांनी मला सांगितलं होतं की बालिके तुझा आजार बरा व्हावा असं तुला वाटत असेल तर तू खालीच बस आणि खालीच झोप. त्यांनी तुझा आजार पण निघून जाईल आणि तुझी भरभराट पण होईल बालिके. त्याच्यामुळे मी खालीच बसणार आहे, ठरवलंय मी. हा काय झालं? ऐक ना, हे बघ असं कोणीही काय सांगितलं तर लगेच खरं नसतं मानायचं. हा वर झोपचं. नाही आणि नाही, मुळात तू गेलीस कशाला बाहेर भेटायला त्यांना? मी नाही बाहेर गेले. आत्ता म्हणालीस ना मग. ते आले दारात, ते आले दारात आणि त्यांनी सांगितलं बालिके तू खालीच बस आणि खालीच झोप. त्याच्यामुळे मी खालीच झोपणार आहे आता, ठरवलंय मी. ऐक ना, शहाणपणा करू नकोस, चल वर. अरे दादा आला का? भाऊजी आले? कुठे कुठे? मला काय कुठे? अरे भाऊजींची मला महत्वाचं बोलायचं, मी आले. ऐक ना आत्ता किती वाजले बघ ना, उद्या सकाळी बोल की. नाही उद्या सकाळी बोलून नाही चालणार. जे काय बोलायचंय ना ते मला आजच बोलावं लागेल. अगं वल्ली, काय आहे? अगं त्याला पण ऑफिस आहे, सकाळी लवकर उठायचं उद्या. नाही, अरे मी म्हणलं ना आत्ताच बोलणं गरजेचं आहे. कळत कसं नाहीये तुला? आठवतंय भाऊजी म्हणाले होते की मी समजा लग्न करणार असेल तर वल्ली मी हा वाडा तुझ्या नावावर करेन. हा ते आता लग्न करणार आहेत ना, मग मी त्यांना विचारून घेते की तुम्ही हा वाडा माझ्या नावावर करणार आहात का नाही. हा मी विचारणार. ए वल्ली, काय इकडे. काय काय झालं? वेडबीड लागलाय का तुला? हे बोलणार आहेस तू दादाशी? हो. कशाला हवाय तुझ्या नावावरती वाडा? दादाच्या नावावर आहे तर असू दे ना, राहतोय ना आपण इथे सुखानी. मला मान्य आहे की आपण राहतोय, पण आपण आत्ता राहतोय ना. म्हणजे अरे उद्या होणाऱ्या जाऊबाई लग्न करून घरात येणारच आहेत. त्याच्यानंतर त्या म्हणाल्या की हा माझ्या नवऱ्याचा हक्काचा वाडा आहे आणि आम्ही दोघंच इकडे राहणार, बाकी कोणीच राहणार नाही. आणि आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकलं तर कुठे जाणार आहोत आपण? असं का करेल वहिनी? अशी नाहीये ती. अरे हे तुला आत्ता वाटतंय, उद्या लग्न करून आल्यावर तुमच्या वहिनी प्रेमाचं काय होतं ना ते बघायला मी सुद्धा इकडेच आहे, कळलं? आणि समजा त्या असं म्हणाल्या तर त्यांचं काही चुकत नाहीये सचिन. कुठल्याही बाईला असं वाटणार ना की माझा नवरा जे पैसे कमवतो ते मी माझ्या संसारात खर्च करणार. जर का उद्या त्यांना हे कळलं की माझ्या नवऱ्याच्या पैशावर घर चालणार आहे, घरातली कामं होणार आहेत, तर त्यांना कसं चालेल? पुन्हा काहीतरी वेडावाकडा विचार करतेस तू. मी वेडावाकडा विचार करत नाहीये, मी तुझा विचार करतेय सचिन. सचिन तू साधा आहेस रे. तुला ना लोक वेडा बनवतात, पण मी विचार करते ना आपल्या दोघांचाही, आपल्या दोघांच्या भविष्याचा मी विचार करते आणि मी लढायला तयार आहे. तू काहीच बोलू नकोस, मी बोलते सगळं. हा सचिन, सचिन मला सांग, होणाऱ्या जाऊबाईंकडे काय काय आहे? म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं राहतं घर आहे, त्यांचं स्वतःचं फार्म हाऊस आहे, त्यांच्याकडे खूप पैसा आहे की नाही? काय आपल्याकडे? काही नाहीये. आपल्याकडे फक्त हा वाडा आहे, बाकी काही नाहीये आपल्याकडे. आणि उद्या समजा काही कारणांसाठी आपल्याला या वाड्यातनं बाहेर निघावं लागलं तर कुठे जाणार आहोत सचिन? आपण काय करणार आहोत? आपण एखादा कोपरा तरी आहे का आपल्या नावावर? हा, जिकडे आपण चप्पल घालून राहू? समजा आपण रस्त्यावर आलो तर तू मला कुठे ठेवणार आहेस? हा विचार केलायस का? केलायस? सचिन ऐक ना, मी बायको आहे ना तुझी. हा, मी आपल्या हिताचाच विचार करते. खरं सांगू मला खूप भीती वाटते. आपण आपल्यासाठी हे घरच आहे रे, आपल्यासाठी दुसरं काय आहे सांग मला? या घरातनं जर आपल्याला बाहेर काढलं तर कुठे जाणार आहोत आपण? कुठे जाणार सांग ना? म्हणून मला भाऊजींशी बोलायचंच आहे. आपला विचार करून बोलतीये. मम्मा आली. म्हटलीस सांग ना. अगं आधी त्याने विचारलंय का ते बघ ना. हा राईट, सांग ना कसं प्रपोज केलं त्यांनी? ए बोल दे पटपट. हा सॉरी एक कसं प्रपोज केलं पट्ट्याने तुला? आणि हे जॅकेट म्हणजे गोष्टी परत पुढे गेलेल्या दिसत आहेत. एक मिनिट तुम्ही दोघी जरा दमानं घ्याल का?
मी हो म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्यानं मला प्रपोजच केलं नाही. मग तरी हे जॅकेट कसं? वेल, एक अनफॉर्च्युनेट किस्सा घडला. ग बाई, हे असं कसं झालं? बघू बघ ग राधे. एक तर मला इतका वैताग आलाय ना या गोष्टीनं, आणि तुम्ही मला 1000 प्रश्न विचारू नका. डेट तर पूर्णच फसली, आणि त्या पट्याचा तर इतका राग आला ना मला. हो ना, हो हो, असं वागतं का ग कोणी? एकतर हे मिस्टर पटवर्धन 2 तास उशिरा आले डेटला, आणि त्यानंतर इतकं धांदरटपणा केला ना. कोण करतं यार असं? पट्या, तुला माहिती आहे ना, एकही गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडली नाही, उलट फसलीच. चुकलंच ग सौरभचं. नाही तर काय. म्हणजे मी म्हणते तसंच झालं. रोमॅन्सच्या बाबतीत पट्या 1 नंबरचा ढ निघाला. नाही नाही नाही, म्हणजे अगदीच तसं नाही. तसं एक गाणं म्हटलं त्यानं माझ्यासाठी. अरे वा, व्हेरी क्यूट, व्हेरी क्यूट. एक्झॅक्टली. आणि उशिरा सुद्धा काही मुद्दाम नसेल आला. इनफॅक्ट डेट नीट झाली असती ना, म्हणजे सगळं व्यवस्थित झालं असतं, तर प्रपोज सुद्धा केलं असतं त्यानं. आणि तू होही म्हटली असतीस त्याला. मग काय, मी एका पायावर तयार आहे मिसेस पटवर्धन व्हायला. मला तुला केव्हाचे वेळ लागलेत ग तुझ्या लग्नाचे. अरे तू फायनली तो दिवस जवळ येणार आहे यार. येऊ दे, येऊ दे. पट्या, आता खरंच आणखी वाट बघायला लावू नकोस. मी तो उद्याच काहीतरी ठरवून टाकणार. सुना है प्रेमी चांद को देख के एक दूसरे को याद करते हैं. सुना है प्रेमी चांद को देखकर एक दूसरे को याद करते हैं. अरे वाह, डायलॉग माझी सुस्तेरलं पट्या. मी चंद्राकडे बघतोय मिस अनामिका, आणि मला तुमची आठवण येते. मी चंद्राकडे बघतोय मिस अनामिका, आणि मला तुमची खूप आठवण येते. पण आज तर अमावास्या आहे. तुझ्याशी इतक्या सहजासहजी नाही बोलणार आहे मी. डिलीट. थोडी मेहनत घे पडल्या. ऑफलाईन थेट रिप्लाय न देता डायरेक्ट ऑफलाईन. याचा अर्थ राग गेलेला नाही. पट्या, काहीतरी करायला लागणार. एक सुंदर डेट, पट्याचं प्रेम आणि अटेन्शन, असं सगळं डिझर्व करतेस तू अनामिका. थोडा करू दे विचार त्याला, थोडंसं तळमळू दे. गुड नाईट पट्या. वल्ली, वल्ली कुठे गेली? ए वल्ली. काय झालं सचू? काय एवढा ओरडतोयस? काय झालं? अगं वल्ली कुठे? नाही, मला सकाळपासून कुठे दिसलीच नाही. अरे तुम्हाला काय सांगून गेले का?
नाही मी पण नाही बघितलं तिला. एवढं सकाळी सकाळी गेलीये कुठेही? हो ना, मी सुद्धा सकाळपासून चहाची वाट बघत होतो पण अजूनपर्यंत मिळालेला नाही. ती गेली कुठे? मला काहीच सांगितलं नाहीये. तर जाऊन बसली. अनु चहा आणलाय का? अनु गेली कुठे? ए अनु गेली कुठे ही? खाली पडाली नाही आहे सकाळपासून. मम्मा कुठे मम्मा? माझी जीन्स नाही मिळते मगाचपासून. अगं मला तरी काय माहितीये, सकाळपासून दिसलीच नाहीये बघ. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे थोडक्यात पट्ट्याने नुकसान भरपाई करण्यासाठी बोलवलं असेल कुठेतरी. ब्रेकफास्ट चहा वगैरे यू नो. अगं पण कुठेही जायचं असलं तरी ते सांगून जाते मला. आज काही बोललीच नाहीये. काय काम आहे तुझं माझ्याकडे? हां, तर काम असं आहे की मला म्हणजे माझ्या एका मैत्रिणीला तिच्याकडे थोडेसे पैसे आहेत. ते पैसे तिला गुंतवायचेत आणि ते वाढवून हवेत, म्हणून मी म्हटलं की तुमच्याकडे यावं. ओके, म्हणजे तुला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट पाहिजे? हां देते. नाही 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 नाही, मी तुमच्याकडे आले कारण मी तिला म्हणलं की काय आता रिया मॅडम छान मोठा बिझनेस करतात, त्यांना वरच्या वर पैशाची गरज असते ना, म्हणून म्हटलं की पैसे तुमच्याकडेच गुंतवूया. म्हणजे काय तुम्ही पटकन असे ते वाढवून द्याल ना परत. कशी वाटली कल्पना? उत्तम, पण असं वर्क होत नाही वल्ली. मी असले ट्रान्झॅक्शन्स करत नाही मार्केटमध्ये. नाही नाही का मार्केटमध्ये नका करू, घरच्या घरी असे दुप्पट करून द्या ना पैसे. अगं मला नाही जमणार आहे गवल्ली. का नाही जमणार? असं काय करताय रिया मॅडम? आपण जमवलं की सगळं जमतं. अगं मला नाही करायचंय. अहो एक मिनिट, असं काय करता? पैसे घेऊन जरा जमवायचा प्रयत्न करा ना. अगं वल्ली, मी स्पष्ट बोलली ना तुला की मला नाही करायचंय. मी असलं काहीही काम करत नाही. अरे ठीक आहे, मी एवढं चिडायची काय गरज आहे? चिडू नका उगाच. नाही जमत असेल तर सरळ नाही सांगून टाका ना. अगं वल्ली, मी इतकं वेळ नाही म्हणत होती ना. कोणत्या भाषेत म्हणत होती? तुम्ही मराठीतच म्हणालात नाही म्हणून, पण मला असं अपेक्षा होती की तुम्ही कदाचित हो म्हणाल. कारण काय आहे, सचिन तुमचं खूप कौतुक करत असतो ना. म्हणजे तुम्ही तर काय बाबा लाडक्या आहात सचिनच्या, आणि सचिन तुमचा लाडका. सचिन माझ्याबद्दल बोलतो का घरी काय? हा म्हणजे बोलतो, म्हणजे तो सांगत असतो ना की काय बाबा माझ्या मॅडम किती कर्तबगार आहेत, किती डॅशिंग आहेत वगैरे वगैरे असं बोलतो तो. आणखी काय बोलतो? अजून काही नाही, म्हणजे अजून काही बोलतो तो, खूप काही खरं तर बोलतो तो. पण आता सगळंच कुठे सांगत बसू तुम्हाला. म्हणजे मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या पैशांची गुंतवणूक कुठेतरी कराल असं. वल्ली, खरंच मी असे व्यवहार नाही करत. ठीक आहे, काय आता. नाही म्हणजे मी खूप विश्वासाने तुमच्याकडे आले होते, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी थोडीच होते. मी तुला एक नंबर देते, तू त्यांना कॉन्टॅक्ट कर. नाही नाही, मी असं तिराईत व्यक्तीला फोन वगैरे नसते करत. ते काय तर तुम्ही घरातल्याच आहात म्हणून म्हटलं की कदाचित तुम्ही पैसे गुंतवाल. पण ठीक आहे, आता तुम्ही नाही म्हणताय. आता तशी खूप लोक आहेत असे पैसे दुप्पट करून द्यायला माझ्या ओळखीतली. पण काय विश्वासाला काही किंमतच नाही म्हणल्यावर काय करणार. ठीक आहे, काही हरकत नाहीये. ठीक आहे. सगळा मस्का वाया गेला. शी, बाई तर काय कामाचीच नाहीये. फक्त सचिनचं नाव घेतल्यावर कसे बेडकासारखे डोळे मोठे झाले बघितलास? भल्ले, मी फारच गुंतली हा सचिन मध्ये. काहीतरी करायला हवं.
सौरभा, हा निघालास का? हो निघतोच आहे, बोल ना. मला थोडं बोलायचं होतं रे तुझ्याशी. काय झालं? तुला बरं वाटतंय ना? हो. ये बस. अरे अगं बस बस. नाही तू बस, मी पाणी आणतो. नाही रे बाळा, काय मला होतं? काही होत नाही. पण मला असं वाटतंय की तू अनामिका लग्नाबद्दल नको विचारूस. काय?